पुण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर भूगाव इथे HIV एड्स बाधित आणि अनाथ मुलांना आधार देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांना हक्काचं घर देणारी एक संस्था आहे मानव्य. 18 जून 1997 साली या संस्थेची स्थापना झाली. त्याच्या संस्थापिका आहेत स्वर्गीय श्रीमती विजयाताई लवाटे. या संस्थेविषयी माहिती देताना संस्थेचे विश्वस्त श्री शिरीष लवाटे म्हणाले, मानव्य संस्थेची सुरुवात खरं म्हणजे काही वेश्यांच्या लहान मुलांसाठी म्हणून अशी संस्थेची सुरुवात झाली. पण आता या संस्थेमध्ये फक्त HIV बाधित जी मुलं आहेत, ज्यांना जन्मापासून HIVची संसर्ग झालेला, अशी जवळपास 60 मुलं आमच्याकडे संस्थेमध्ये आहेत, मुलं मुली धरून. आणि या मुलं मुलींचं संगोपन इथं केलं जातं. इथे राहतात मुलं सर्व. त्यांचं वैद्यकीय, शैक्षणिक, नंतर त्यांचं आहार, हे सगळं त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि ह्या 60 मुलांचा सांभाळ घरासारखा इथे केला जातो. या मुलांमध्ये आपल्याकडे जवळ 30 मुलं आणि 30 मुली आहेत. संस्थेचा साधारण वयाचा गट हा साधारणपणे 7 वर्षापासून 8 वर्षापर्यंत आहेत. 2005 नंतरचं मुख्य अचिव्हमेंट म्हणजे, पूर्वी संस्थेचं ध्येय असं होतं की या संस्थेतील मुलांना आम्हाला चांगलं मरण द्यायचं आहे. असे एक कुठल्याही संस्थेचं ध्येय असं असत नाही, कधी संस्थेचं चांगलं संगोपन करायचं असं ध्येय असं. पण दुर्दैवाने या संस्थेचं ध्येय असं होतं सुरुवातीला की या मुलांना चांगलं मरण द्यायचं. आणि त्या ध्येयामध्ये आम्ही बदल करू शकलो की या मुलांना चांगली औषधं आणि आहार देऊन त्यांना आम्ही आता चांगलं त्यांच्या आयुष्याची दोरी जास्त बळकट करू शकलो आहोत आणि त्यांना आपल्याला जास्त त्यांना लाईफ मिळू शकेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि अशात सांगायला आनंद आहे की त्याच्यामध्ये जवळपास 6 मुलं आपली पायावर उभं राहिलेली आहेत, बाहेर पडलेली आहेत आणि ती परत समाजाकडे त्यांचे काम करायला गेलेली आहेत. आणि हे संस्थेचं गेला 2005 सालानंतर मुख्य ध्येय. आणि ध्येयात बदल असं झाला की आता मुलांना पायावर उभं करायचं. पहिलं आम्ही संस्थेचं ध्येय आता पूर्णपणे विसरलेलं, त्यांना चांगलं मरण द्यायचं. मरण दर आता विसरून द्यायचं. मरण जर प्रत्येकजण लक्षात ठेवायला लागलं तर आपल्याला जागताच येणार नाही. तर असं म्हणून हे मरण विसरायला लावण्याचं काम त्या मुलांच्या डोक्यातनं करायचं काम आम्ही मुख्य करतोय. या संस्थेतर्फे मोबाईल क्लिनिक सुद्धा चालवलं जातं. त्याद्वारे जवळच्या गावात फिरून तिथल्या लोकांना वैद्यकीय मदत केली जाते. मोबाईल क्लिनिकच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर सोनाली जोगळेकर त्याविषयी बोलताना म्हणाल्या, आम्ही साधारणपणे 10 गावांमध्ये हा मोबाईल क्लिनिक चालवतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट, जसे की वृद्ध, लहान मुलं, बायका या साधारणतः अगदी 12 वयोगटापासून 60 वर्षापर्यंत येत असतात आमच्याकडे. त्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. यामध्ये आम्ही जे कॅम्प्स घेतो ते ॲक्च्युली नीड बेस्ड कॅम्प्स असतात. म्हणजे जेव्हा आम्ही दर आठवड्याला जातो गावामध्ये, तिथं वेगवेगळे पेशंट बघतो. त्यामध्ये जर स्किन प्रॉब्लेम आम्हाला आढळले, जसे एक्झिमा किंवा स्केबीज किंवा नुसतं अर्टिकायरिया, तर त्यानुसार आम्ही त्या महिन्यामध्ये तो कॅम्प अरेंज करतो किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अरेंज करतो. त्याचप्रमाणे जे अवेअरनेस प्रोग्राम घेतो ते सुद्धा गावाला हितकारक असेच असतात. मोबाईल क्लिनिक विषयी अधिक माहिती देताना सोनाली घाटगे यांनी सांगितलं, मोबाईल क्लिनिकमध्ये आम्हाला वेगवेगळे पेशंट मोबाईल क्लिनिकसाठी येतात. त्या पेशंटसाठी आम्ही कॅम्प आणि अवेअरनेस प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. तर ते कॅम्प्स हे म्हणजे फक्त पेशंटसाठीच नव्हे, तर आम्ही जे यूथ आहेत त्या यूथसाठी पण ऑर्गनाईज करतो. आणि मुळशी तालुक्यामध्ये जे फक्त एकमेव कॉलेज आहे जे मुकाईवाडीला आहे, तिथे आम्ही मुलांसाठी प्री मॅरिटल काउन्सिलिंग, HIV एड्स आणि टीचर्ससाठी टीचर्स ट्रेनिंग असे वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही ऑर्गनाईज करतो.
या संस्थेत HIV बाधित मुलांचं संगोपन केलं जातं. त्यांना योग्य वैद्यकीय उपचारांबरोबरच सकस आहार सुद्धा दिला जातो. त्यांचं जीवन आनंददायी बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द निर्माण करण्याचं काम संस्था गेली 13 वर्ष अव्याहतपणे करत आहे. संस्थेमध्ये 1ली ते 6वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा चालवली जाते. त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान आणि विविध प्रकारची खेळणी इथे उपलब्ध आहेत. पहिल्या आमच्या फाउंडर प्रेसिडेंट विजयाताई लवाटे, जी एक भारतातली अत्यंत आदर्श आणि वेगळ्या प्रकारची स्त्री होती. सर्वसामान्य कुटुंबात असून सुद्धा त्यांना वाटलं समाजासाठी आपण काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा कुटुंब योजना ह्या महाराष्ट्राच्या जो एक त्यांनी कोर्स केला होता, तर त्याखाली पहिली विद्यार्थिनी म्हणून त्यांनी काम केलं. आणि मग जेव्हा त्या पुण्याच्या रेड लाईट एरियामध्ये आल्या तेव्हा त्यांना असं जाणीव झाली की वेश्यांच्या मुलांना एक जे आयडेंटिटी पाहिजे आहे ती कुठेच मिळत नाही आहे. म्हणून त्यांच्यासाठी भारतात पहिल्यांदाच काम करायला सुरुवात केलेल्या विजयाताई लवाटे, हे काम त्यांनी जवळजवळ 30 वर्ष कंटिन्युअसली केलं. मुलं आणि स्त्रियांचा हा प्रश्न घेऊन 18 जून 1997 साली, म्हणजे आज आम्हाला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण होऊन 16वं वर्ष संपत आलेलं आहे, त्या दिवशीपासून आम्ही ह्या कार्याला सुरुवात केली. आल्याच आम्हाला मुलं खूप मिळाली आणि ती कचरापेटीतनं मुलं आणि बायका आम्हाला गोळा कराव्या लागल्या. अत्यंत डिटर्मिनेशननी हे काम सुरू करत होतो. सुरुवातीला समाजाकडनं अवहेलना खूप मिळाली, परंतु हळूहळू समाजाला आमच्या कामाचं महत्त्व कळत गेलं आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आधार मिळायला लागला ह्या समाजाचा. बऱ्याच ठिकाणी 5-6 वेळेला 5 दिवसात 3 ते 4 घरं बदलावी लागली, कारण आमची पिल्लं पाहिली सगळ्या लोकांनी की म्हणायचे नको आमच्या जवळ ही बॅग नको, कदाचित आमच्या जवळचं पाणी दूषित होईल, आमची जमीन दूषित होईल, आमच्या लोकांना ह्याच्यामुळे काहीतरी संसर्ग घडेल, म्हणून आम्हाला दुर्लक्ष केलं गेलं होतं. आज त्याच समाजातली लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला नोकरी देऊ शकाल का, कारण त्यांना हे कळलेलं आहे की ह्याच्यातला कोणीही स्वार्थी नाही आणि तो समाजासाठी वेगळ्या प्रकारचं काम करतोय. आमच्या मुलांना शाळेतनं काढून टाकलं जात होतं, आता त्याच 8वी नंतर आम्हाला बाहेरच्या शाळा उपलब्ध झाल्यात. मुलं आमची बाहेरच्या शाळातनं जाऊ लागलेली आहेत. 7वी पर्यंतची मुलं आमच्या आवारातच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात. दुसरे अध्यक्ष आमचे म्हणजे पुग वैद्य, प्रसिद्ध गणितज्ञ आणि शिक्षक, आणि त्यांच्या अचानक निधनानंतर मग मी आता अध्यक्ष झालेली आहे. आणि मानवेचं काम आता छान चालू आहे, परंतु आम्हाला समाजाकडनं अजूनही तितकीच आधाराची खूप गरज आहे. इथे मुलांचे मनोरंजनपर कार्यक्रम वेळोवेळी केले जातात. त्यांना ग्रीटिंग कार्ड्स, मोबाईल पर्सेस, बुकमार्क्स, फ्रेम्स अशा अनेक गोष्टी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या बाबतीत प्रोजेक्ट मॅनेजर सुषमा आपटे यांनी अधिक माहिती दिली. याचा मूळ उद्देश असा आहे की मुलांमधल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत त्या विकसित कराव्यात, हा ह्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. इथे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड्स शिकवले जातात, त्याच्यानंतर बुकमार्क्स शिकवले जातात, मोबाईल पर्सेस बनवायला आम्ही शिकवतो. नंतर क्विलिंग म्हणून एक नवीन हल्ली एक मटेरियल आलेलं आहे बाजारामध्ये, त्याच्यातून आम्ही कानातली, गळ्यातली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फ्रेम्स, आणखीन एन्व्हलप्सवरती ते बनवलं जातं. अशा पद्धतीने क्विलिंगचं एक मटेरियल बाहेर बाजारात मिळतं, त्याच्यातून आम्ही हे शिकवतोय मुलांना. याच्यासाठी एक वेगळा स्पेशल टीचर आमच्याकडे येतात आणि ते मुलांकडनं सगळं बनवून घेतात आणि नंतर इथला जो स्टाफ आहे तो मुलांकडनं ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी मुलांना रोज आम्ही 2 तास हे मुलांकडनं काम करून घेतो.
आणि ज्या वेगवेगळ्या कंपन्या मानव्याला व्हिजिट करतात, मोठमोठ्या IT कंपन्या, तर त्या आमच्या मुलांची एक्झिबिशन बाहेर भरवतात, त्यांच्या कंपन्यांमध्ये भरवतात. तिथे हे आपण माल विकायला ठेवतो. आणखीन ह्याच्यातून आम्हाला एक इन्कम जनरेशन पण होतं आणि मुलांना त्यांनी केलेल्या कलाकृती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आनंद मुलांना मिळतो. संस्थेच्या आवारातील सौ लीलाताई भंडारी व्यवसाय केंद्रात बेसिक शिवणकाम, विणकाम, बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग, त्याचबरोबर मुलांसाठी फाईल बनवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. आमच्या इथे गोकुळमध्ये असलेल्या HIV पॉझिटिव्ह मुलांना जर काही कारणास्तव आजारपण आलं तर त्यांच्या औषध पाण्याची तात्पुरती सोय करण्यासाठी म्हणून आम्ही ह्या वॉर्डची निर्मिती केलेली आहे. सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब ह्याच्यासाठी तात्पुरती औषधं आम्ही इथे देतो. जर काही गंभीर वाचलं तर ताबडतोब कमला नेहरू हे कॉर्पोरेशनचं किंवा सरकारी ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ॲडमिट करतो. त्यांना रेग्युलर ARTमुळे काही गोष्टी घडत असतात. त्यांची भूक कमी होते, कधीकधी हिमोग्लोबिन कमी होतं, कधीकधी लिव्हर कमी काम करत असतं. याच्यासाठी रेग्युलर मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही दर महिन्यातनं एकदा हिमोग्लोबिन टेस्ट करतो, 3 महिन्यातनं एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट करतो आणि 6 महिन्यातनं एकदा CD4 काउंट करतो. CD4 काउंट हा रोगाची स्थिती जजमेंट करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे रोग कोणत्या पातळीवर आहे हे CD4 काउंटवरनं ठरत जातं. तर जर काउंट जास्त चांगला असला तर त्याची तब्येत उत्तम असते. जर तो हळूहळू कमी व्हायला लागला तर त्याला कदाचित सेकंड ट्रीटमेंट लागू शकेल. याच्यासाठी आम्ही त्याला ससूनमध्ये पाठवतो. मुलांसाठी काउन्सिलिंग सुद्धा इथे उपलब्ध आहे. त्यांच्या अडचणी याद्वारे सोडवल्या जातात. संस्थेच्या ट्रस्टी उज्ज्वला लवाटे संस्थेविषयी सांगताना म्हणाल्या, म्हणजे 2005 नंतर आम्हाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यायला लागलं. एकदा मुलं खूप आजारी पडली, 22 मुलं हॉस्पिटलमध्ये होती. अशा वेगवेगळ्या अडचणीतून आम्ही वर येऊन आता मुलं चांगली शिकायला लागलेली आहेत. कारण औषधांचे परिणाम खूप चांगले आहे, रिसर्च चांगला झालेला आहे. आणि आता 8वी ते 12वीपर्यंत मुलं बाहेरच्या शाळांमध्ये जात आहेत, कॉलेजमध्ये शिकत आहेत. हे एक मानव्याचं सक्सेस आहे. पूर्वी मुलांना असं वाटायचं आपण कशासाठी शिकायचं आहे, आपण मरणारच आहोत. पण जेव्हा आमची मुलं बाहेरच्या कॉलेजमध्ये जायला लागली, शाळेत जायला लागली, कामाला लागली, तेव्हा इतर मुलांनाही ते उत्तेजन झालं आणि त्यांनाही अभ्यासात रस वाटू लागलेला आहे. आणि तेही चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होत आहे. काही मुलं कॉलेजमध्ये शिकत आहेत, बाहेर गेलेली मुलं नोकरीला लागलेली आहेत आणि तेही मानव्यामध्ये येत असतात मुलांना भेटायला, बोलायला. ते उन्नती सपोर्ट ग्रुप म्हणून आम्ही एक चालवतो. मग बाहेरच्या काम करता करता असं लक्षात आलं की विदूर पण बालकल्याण समितीत जातो आणि विधवा पण बालकल्याण समितीत जाते की मी माझ्या HIVच्या मुलाला सांभाळू शकत नाही. ह्याच्यावरून असं लक्षात आलं की आपण वधूवर मेळावा HIV साठी घेतला तर काय, म्हणून आम्ही गेले 3 वर्ष वधूवर मेळावा घेतोय. त्यांनी फायदा असा झाला की दोन्हीकडच्या मुलांना घर मिळालं आणि चांगलं मॉरल सपोर्टनी ते चांगलं आयुष्य सगळे जगतायत. आणि ह्याच्या मागचा अजून एक उद्देश होता की आपली मुली मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत, तर त्यांचं काय पुढे. तर रिसर्चमुळे असं झालेलं आहे की पॉझिटिव्ह लोकांनी जरी लग्न केलं आणि डिलिव्हरीच्या वेळेला नेव्हरोपिन वगैरे दिलं गेलं आणि ब्रेस्ट फिडिंगला पण नेव्हरोपिन दिलं गेलं तर मुलं त्यांची नेगेटिव्ह होऊ शकतात, असं रिसर्च झालेला आहे. मी ससूनची कॅब मेंबर पण आहे, तिथे पण मीटिंगला जात असते. तर ह्या सगळ्या आणि आम्हाला सर्व प्रकारचे देणगीदार मदत करतात. सगळ्यांच्या मदतीनेच आम्ही ही संस्था पुढे नेत आहोत. अशी ही मानव्य संस्था निराधार, निष्पाप HIV बाधित मुलांना मायेपोटी जवळ करून त्यांना सुयोग्य नागरिक बनवण्याचं काम अविरतपणे करत आहे.